Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अंतराळ तंत्रज्ञान या सदरामध्ये या व्हिडिओमध्ये सॅटेलाइटचे प्रकार कशा पद्धतीने पडले जातात आणि हे प्रकार पडत असताना त्या प्रकाराच्या सॅटेलाइटचं उपयोजन काय, त्यांना कुठल्या कक्षेमध्ये लॉन्च केलं जातं आणि हे प्रकार पाहत असताना भारतानं या संदर्भामध्ये काय प्रगती केली हे देखील आपल्याला या सदरामध्ये पाहायचं आहे. पिको सॅटेलाइट, नॅनो सॅटेलाइट, मायक्रो सॅटेलाइट हे टर्म्स आपण प्रत्येक उपग्रहाच्या लॉन्चिंगच्या वेळेस वाचत असतो, ऐकत असतो. या व्हिडिओमध्ये या सॅटेलाइटचं वजनाच्या नुसार क्लासिफिकेशन करत असताना कुठले पॅरामीटर गृहीत धरले जातात हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकणार आहात. 1 लाईक करून, व्हिडिओला शेअर करून, 3 व्हिडिओला सबस्क्राईब करून आणि भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर पीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम सॅटेलाइटचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण करण्या अगोदर आपल्याला सॅटेलाइट म्हणजे काय याची कल्पना असली पाहिजे. ज्या पद्धतीनं पृथ्वीसाठी एक सॅटेलाइट, आपण ज्याला मून म्हटलं जातं, चंद्र म्हटलं जातं, हा एक नॅचरल सॅटेलाइट आहे. त्याच पद्धतीनं जर आपण सूर्याचा जर विचार केला तर सूर्य या स्टार भोवती पृथ्वी, बुध ग्रह हे देखील एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. म्हणजे सूर्याच्या दृष्टीनं हा पृथ्वी देखील एक सॅटेलाइट आला, त्याला आपण उपग्रह म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी सॅटेलाइट ही एक मानवी मेड वस्तू आहे किंवा आपण तिला म्हणूया की इंटेंडेड वस्तू जी काही असेल. इंटेंडेड म्हणजे त्याचा वापर करणं काही आपण म्हणूया काही पर्पजसाठी असेल, काही उद्दिष्टासाठी असेल. तर अशा प्रकारच्या सॅटेलाइटला जी आपण पृथ्वीभोवती लॉन्च करतो किंवा आपण मंगळाभोवती किंवा आपण गुरुग्रहाभोवती त्यांचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीवरून ज्या काही मॅनमेड वस्तू पाठवल्या जातात त्यालाच आपण कॉमन टर्म्समध्ये सॅटेलाइट किंवा उपग्रह असं संबोधलं जातं. थोडक्यात सॅटेलाइट म्हणजे असं काही मशीन आहे जे आपण स्पेसमध्ये पाठवलं जातं. साधारणपणे 400 किलोमीटरच्या वरती पृथ्वीच्या सतहपासून स्पेस चालू होतं. एक तर ते पृथ्वीभोवती एखाद्या विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात किंवा दुसऱ्या ग्रहाभोवती हे विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. मग या ठिकाणी प्रश्न पडतो की आपल्याला सॅटेलाइटची गरज काय आहे. या ठिकाणी जर विचार केला, जर मला पृथ्वीवरून जे काही दुर्बीण आहे, दुर्बीवरून मला सपोज या ठिकाणी 50 किलोमीटरची जर एखादी वस्तू जर पाहिजे असेल, बलूनचं जर ऑब्झर्वेशन करायचं असेल, तर पृथ्वीवरील जे काही वातावरण या ठिकाणी ढग आहे, पाणी आहे, हवा आहे किंवा जे काही पार्टिकल आहे, त्या ठिकाणी मला या बलूनचं ऑब्झर्वेशन करायला अडचणी निर्माण होतात. व्हिजिबिलिटी हा एक मेन हिंड्रन्स आहे. परंतु ज्यावेळेस उपग्रह, मी अगदी आपण याला चित्रकलेच्या भाषेमध्ये थर्ड व्ह्यूज असं म्हटलं जातं. जेणेकरून या थर्ड व्ह्यूज नुसार मला या ठिकाणचा जो काही स्वॅथ एरिया आहे किंवा जी काही लाईन ऑफ साईट आहे ती मला ऑब्झर्व करता येते. आणि उपग्रहामध्ये जे काही वेगवेगळे मीडियम्स वापरले जातात, फॉर एक्झाम्पल मायक्रोवेव्ज वापरले जातात, रेडिओ वेव्ज वापरल्या जातात किंवा काही ठिकाणी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा देखील या ठिकाणी वापर करतो. त्यांचा वापर करून मला इमेजिंग क्लॅरिटी येते. त्याच पद्धतीनं मला संदेशवहन करणं देखील या अडथळ्यातून शक्य होतं. हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. तिसरी गोष्ट, सॅटेलाइटच्या संदर्भामध्ये जो काही डाटा पाठवला जातो हा मी वेव्हच्या स्वरूपात पाठवला जातो. कम्पॅरेटिव्हली या डाटाचा वेग हा सर्वाधिक असतो. थोडक्यात सॅटेलाइटचा उपयोग आधुनिक मानवाला कम्युनिकेशन्स, आधुनिक मानवाला हवामानाचा अंदाज, आधुनिक मानवाला डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन याच्याही पलीकडे अर्थचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी होतो. आणि या उपयोजनानुसार हा उपग्रह कुठल्या पर्पजसाठी आपण लॉन्च केलेला आहे. जर त्याचा पर्पज हा वेदर, हवामानाचा अंदाज घेणं असेल तर त्याचं क्लासिफिकेशन किंवा त्याचं लॉन्चिंग आपण ह्या विशिष्ट कक्षेमध्ये करतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला या सॅटेलाइटचे
प्रकार पाहत असताना आपल्याला त्याचं उपयोजन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पहिला सॅटेलाइट ज्याला आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट असं म्हणतो, नावच दिले की कम्युनिकेशन, संदेशवहन. हे संदेशवहन करण्यासाठी आज आपली जी काही मोबाईल सिस्टीम आपण वर्कआउट केली जाते. आज आपल्याकडे जे काही नेट सिस्टीम आहे, जे काही आपल्याला वायफाय आपल्याला मिळतं, त्याच पद्धतीनं आपल्याला जे काही समॉट एक्सचेंज आपण त्याला रेडिओ कम्युनिकेशन असं म्हणूया. या संदर्भातील जे काही सॅटेलाइट्स आहेत, त्यांना आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट असं म्हटलं जातं. या ठिकाणी कम्युनिकेशन सॅटेलाइटचा मेन पर्पज हे ऑलमोस्ट पृथ्वीपासून जर आपण त्यांना 36,000 किलोमीटर उंचीवर या ठिकाणी जिओ स्टेशनरी, या ठिकाणी हा खूप वर्ड महत्वाचा आहे. जिओ स्टेशनरी याचा अर्थ ही जी काही जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहे इक्वेटर पासून 36,000 किलोमीटर उंचीवरील, ज्या ठिकाणी जर आपण सॅटेलाइट जर लॉन्च केला तर हा सॅटेलाइट, या सॅटेलाइटचं रिव्होल्युशन करणारा पिरियड आणि पृथ्वीचं परिभ्रमण करणारा पिरियड, आपण त्याला म्हणू पृथ्वीचं परिभ्रमण शब्द मी मागे घेतो, या ठिकाणी रोटेशन करणारा पिरियड हा एकच असल्यामुळे आपल्याला पृथ्वीवरून विशिष्ट ठिकाणी हा सॅटेलाइट आपल्याला एकाच ठिकाणी दिसतो. सांगायचा उद्देश असा, म्हणजे या सॅटेलाइट मधून जो काही एरिया कव्हर केला जाणार आहे कम्युनिकेशन पर्पजसाठी, हा कायम कव्हर केला जाणार आहे. त्यामध्ये रात्र आली किंवा त्यामध्ये दिवस आला की यामुळे या सॅटेलाइटच्या मिळणाऱ्या सेवा आपण निग्लेक्ट करू शकत नाही. हा कंटिन्युअसली आपल्या सॅटेलाइट देणार आहे. थोडक्यात की या ठिकाणी 36,000 किलोमीटर उंचीवर जे काही सॅटेलाइट लॉन्च केले जातात, त्या सॅटेलाइटचा मेन पर्पज कम्युनिकेशन सॅटेलाइट असतो आणि त्या कम्युनिकेशन सॅटेलाइट कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन पाठवतात. फॉर एक्झाम्पल, या सॅटेलाइटनी जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला पाठवलेली आहे, ही इन्फॉर्मेशन पाठवत असताना जर तो दुसऱ्या सॅटेलाइटकडे जर पाठवत असेल, त्यामध्ये कुठलाही चेंज न करता जशी आहे तशी इन्फॉर्मेशन पाठवत असेल, तर या ठिकाणी आपण त्याला सॅटेलाइटच्या कम्युनिकेशनला पॅसिव्ह असं म्हटलं जातं. परंतु या सॅटेलाइटमध्ये जर वेगवेगळे ॲडव्हान्स आपण म्हणूया इन्स्ट्रुमेंट असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रान्सपॉन्डर असतील, तर हा ट्रान्सपॉन्डर या पृथ्वीवरून येणारे मेसेज, हा ट्रान्सपॉन्डर आपल्याकडे आल्यानंतर त्यामध्ये काही आपण म्हणूया अँप्लिफिकेशन करतो, सुधारणा करतो, परत तो ब्रॉडकास्टिंग करून हा पृथ्वीवर पाठवत जर असेल, तर त्यालाच आपण ऍक्टिव्ह कम्युनिकेशन सॅटेलाइट असं म्हटलं जातं. म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट हा त्यातील टेक्नॉलॉजीनुसार आपण त्याला पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह कम्युनिकेशन सॅटेलाइट असं म्हटलं जातं. मेन पर्पज या सॅटेलाइटचा काय आहे? भारताने जी काही इंडियन नॅशनल सॅटेलाइट ही सिस्टीम लॉन्च केली होती 1983 मध्ये आपण ही सिस्टीम लॉन्च केली. त्यावेळेस भारताच्या दृष्टीनं ऑलमोस्ट एक 36,000 किलोमीटरवर जाणं शक्य नव्हतं. त्यावेळेस आपण रशिया आणि युरोपियन स्पेस एजन्सीची मदत घेऊन आपले कम्युनिकेशन किंवा इन्सॅट प्रणाली या ठिकाणी लॉन्च करत होतो. पण आज भारताने जे काही डेव्हलपमेंट केलेली आहे, कुठली डेव्हलपमेंट केलेली आहे? भारतानं या संदर्भातले आपले जे काही रॉकेट आहे, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असेल किंवा जिओ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असेल, खास कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या संदर्भामध्ये ज्यांचं वजन ऑलमोस्ट 2000 केजी किंवा 2 टन किंवा अलीकडच्या काळामध्ये ऑलमोस्ट नियर टू 4000 केजी आहे. त्या सॅटेलाइटला जे 36,000 किलोमीटर जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस मध्ये घेऊन जायचं असेल, तर आपल्याला या ठिकाणी जे काही वाहक वापरला जातो त्यालाच आपण PSLV च्या पुढचा ऍडव्हान्स स्टेज आपण त्याला म्हटलं जातं GSLV मार्क 3. म्हणजे 4000 केजीचे जे काही वेगवेगळे ट्रान्सपॉन्डर, वेगवेगळे रिसिव्हर, अँप्लिफायर, अँटिनाज असणारे जे काही सर्वात हेवी सॅटेलाइट जे काही आहेत, ते कम्युनिकेशन सॅटेलाइटमध्ये येतात, ज्यामध्ये इन्सॅट आणि जीसॅट प्रणालीचा वापर होतो. आणि या प्रणालीला जर आपल्याला या ठिकाणी घेऊन जायचं असेल, तर आपल्याला जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेकल या वाहनाचा या ठिकाणी आपल्याला वापर करता येतो. ही सर्वात महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी समजूया. आज इन्सॅट प्रणालीची ही आपली एक स्पेसिफिक पर्पजसाठी होती, कम्युनिकेशन पर्पजसाठी प्रणाली होती. परंतु ही जी काही बहुउद्देशीय प्रणाली आपण तिला मोर केलं किंवा आपण म्हणूया की मोर स्पेसिफिक केलं. या इन्सॅट प्रणालीचा मेन पर्पज टीव्हीचं प्रदूषण आपण म्हणूया प्रदर्शन करणं असेल किंवा आपण म्हणूया कार्यक्रम प्रस्थापित करणं असेल, संदेशवहन, दळणवळणाच्या संदर्भात असेल, वेदर फॉरकास्टिंग असेल, या पर्पजसाठी इन्सॅट म्हणजे एक बहुउद्देशीय प्रणाली होती. परंतु जीसॅट प्रणाली ही त्याचाच एक ऍडव्हान्स व्हर्जन आहे, की प्रत्येक जीसॅट प्रणाली एक विशिष्ट वैशिष्ट्य घेऊन ते काम या ठिकाणी पर्पज करतो. हे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा मेन पर्पज आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइटचा पर्पज हा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आहे.
कम्युनिकेशनमध्ये आहेच, पण इतरही गोष्टीसाठी याचा महत्त्वाचा वापर केला जातो. दुसरं आलं अर्थ ऑब्झर्वेशन. नावच दिले की अर्थ ऑब्झर्वेशन. या ठिकाणी जर आपला अर्थ ऑब्झर्वेशन जर करायचं असेल, तर कम्युनिकेशन सॅटेलाइट सारखा आपल्याला तो 36,000 किलोमीटरवर जर घेऊन गेला, तर याचा पर्पज साध्य होणार नाही. म्हणून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे पृथ्वीच्या जवळ असतात. जवळ म्हणजे किती? त्या कक्षेला आपण एलयू असं म्हटलं जातं. तीच कक्षा एलयू कक्षेमध्ये या सॅटेलाइटला दुसरं जे काही नाव दिलं जातं, त्यांना आपण पोरल सॅटेलाइट असं देखील म्हटलं जातं. मेन पर्पज आहे त्यांना अर्थचं ऑब्झर्वेशन करणं. या ठिकाणी एक 800 किलोमीटर उंचीवरून हे सॅटेलाइट अर्थचं ऑब्झर्वेशन करतात विदाऊट टच. आणि विदाऊट जर टच असेल तर त्या कन्सेप्टला आपण नाव देतो दूरसंवेदन. त्यालाच आपण रिमोट सेन्सिंग असं म्हटलं जातं. आणि त्या भूभागाची माहिती मे बी मॅपिंगच्या संदर्भात असेल, मे बी पिकांच्या संदर्भात असेल, लँड मॅनेजमेंटच्या संदर्भात असेल, किंवा आपण म्हणूया की समवॉट एक्सटेंड त्या पर्टिक्युलर भागातील वेदरचा अभ्यास करण्याच्या संदर्भात असेल, ती माहिती ज्या पद्धतीने ज्या फॉर्मॅटमध्ये पाठवली जाते, तो फॉर्मॅट हा इमेजमध्ये आपल्याला पाठवली जाते. आणि ही माहितीचं प्रस्तुतीकरण करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा हे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट वापर करतात. आता भारताच्या संदर्भामध्ये ही जी काही इंडियन रिमोट सेन्सिंग किंवा सॅटेलाइट प्रणाली आपण सुरुवात केली, ती 1988 पासून सुरुवात केली. पहिल्यांदा हे सर्व आपण उपग्रहांना त्यावेळेस IRS नाव देत होतो, पण नंतरच्या काळामध्ये जसं आपलं स्पेसिफिकेशन तयार झालं, या स्पेसिफिकेशन नुसार आपण या उपग्रहांना नावही त्या पद्धतीने देतोय. यामध्ये कार्टोसॅट असेल, किंवा यामध्ये आपण म्हणूया की रिसोर्सॅट असेल. ही मिनिंगच आपल्याला सांगतात की याचा पर्पज कशासाठी आहे. किंवा आपला पर्पज जर असेल ओसिनोसॅट असेल किंवा रिसॅट असेल, तर ही सर्व उपग्रही आपली इंडियन रिमोट सेन्सिंगच्या पर्पजसाठी वापरली जातात. आणि याचं अंतर हे 600 ते 800 किलोमीटर उंचीवर असल्यासाठी जे काही वाहक वापरला जातो, त्याला पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल असं म्हटलं जातं. साधारणपणे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलची जी काही कॅपॅसिटी जी काही आहे, ती 1750 kg वजनाचे रिमोट सेन्सिंग उपग्रह आपल्याला हे घेऊन जातात एलईओ कक्षेमध्ये किंवा छोट्या कक्षेमध्ये घेऊन जाण्याची त्यांची ॲबिलिटीज आहे. म्हणजे इंडियन रिमोट सेन्सिंग उपग्रहासाठी PSLV हे वाहक या ठिकाणी वापरण्यात येतात. आता भारतानं ही जी काही अर्थ ऑब्झर्वेशन आहे, जसं मी पर्पज सांगितलं की प्रत्येकाचा पर्पज वेगवेगळा आहे. मे बी डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात असेल लोकल ठिकाणी, किंवा ओशनच्या संदर्भात जर असेल, किंवा वनाचं मापन करायचं असेल, डिफॉरेस्ट्री किती पद्धतीने मागील 5 वर्षामध्ये झाली, एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन किती झालं, किती भागा वन लावण्यात आली, किंवा या ठिकाणी आपल्याला रस्त्यांचं प्लॅनिंग करायचं असेल, रुरल मॅनेजमेंट करायचं असेल, हे जे काही वेगवेगळे पर्पज आहे, कुठल्या पर्पजसाठी आपण पाहतो, वॉटरचं रिसोर्स आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, ॲग्रिकल्चरच्या पिकांची क्रॉपचं मॅनेजमेंट करायचं असेल, तर त्या त्या रिसोर्सनुसार त्या उपग्रहावर जी काही इन्स्ट्रुमेंट लावलेली असतात, ती इन्स्ट्रुमेंट ही वेगवेगळ्या पद्धतीची असतात. म्हणजे जर आपल्याला वॉटर किंवा पाण्याचे रिसोर्स फाइंड आउट करून त्यांच्या इमेज स्वरूपामध्ये मॅप जर तयार करायचा असेल, तर या ठिकाणी जे काही सेन्सर वापरले असणार आहे, ते पाणी डिटेक्ट करणारे असणार आहे. मे बी अंडरग्राऊंड असतील, किंवा आपण ते अबव्ह वॉटर स्वरूपातले असतील. म्हणजे यावर जे काही इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, जी काही साधनं वापरली जातात, ती साधनं ज्या पद्धतीनं आपल्याला इमेज प्रदान करतात, ज्या पद्धतीने डाटा पाठवला जातो, ते डाटा पाठवले जाण्यासाठी वेगवेगळी डाटा हा आपल्याला स्पेशल फॉर्म्समध्ये किंवा स्पेक्ट्रल फॉर्ममध्ये, किंवा इनडायरेक्टली आपण असं म्हणूया की तो आपल्याला समजणाऱ्या फॉर्ममध्ये एक इमेजच्या स्वरूपात दिला जातो. आणि हे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट जर यातलं पाहिलं, मेगाट्रॉपिक हा 2011 मध्ये लॉन्च केला. नावच दिले की मेगाट्रॉपिक्स. ट्रॉपिक्स म्हणजे ट्रॉपिकल भागातील ढगांचा अभ्यास करणारा, वातावरणाचा अभ्यास करणारा. हा इंडिया आणि फ्रान्स या 2 राष्ट्रांनी संयुक्त प्रोजेक्ट म्हणून डेव्हलप केलेला आहे. तीच गोष्ट सरळ देखील हाच जो काही प्रोजेक्ट आहे अल्टिको आणि लॅटिकाचा, 2 फ्रान्स आणि आपला इंडिया यांच्यामधला आपल्याला प्रोजेक्ट हा दिसून येतो. हा झाला अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. यालाच आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट किंवा भारताच्या संदर्भात इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट प्रणाली असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट. ज्यावेळेस पर्पज दिलेला आहे एक्सपेरिमेंटचा, एक्सपेरिमेंट कसल्या संदर्भातील एक्सपेरिमेंट असू शकेल, यामध्ये वातावरणाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, किंवा आपल्याला GSLVची लोड कॅपॅसिटी किती आहे, जर तिला आपल्या चंद्रावर घेऊन जायचं असेल तर त्या संदर्भातील आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं असेल, किंवा आपल्याला गायडन्स सिस्टीम जर चेकआउट जर करायची असेल,
मे बी उपग्रहाच्या प्रणालीच्या संदर्भामध्ये. म्हणजे जे उपग्रह आपण एक प्रयोगात्मक कामासाठी वापरतो त्यालाच आपण एक एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट असं म्हटलं जातं. आणि एक्सपेरिमेंटल सॅटेलाइटचा मेन पर्पज हा कुठल्या उद्दिष्टासाठी आहे, उपयोजनासाठी आहे, त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, टेक्नॉलॉजिकल एक्सपेरिमेंट सॅटेलाइट हा भारताचा एक स्वतःचाच आपण एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट दिला होता, की भारतातील तंत्रज्ञानाचा विकास करणं, तो कशा पद्धतीने वर्कआउट होतो. किंवा इंडियन रिमोट सेन्सिंगच्या संदर्भात असलेला आपला भास्कर हा जो काही 1979 मध्ये आपण रशियाच्या साहाय्याने लॉन्च केला, हा देखील एक आपला एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट होता. किंवा अमेरिकेच्या साहाय्याने आपण लॉन्च केलेला 1981 मधला ऍपल, याचा पर्पज देखील हा एक आपल्याकडे एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट होता. हा सॅटेलाइटचा प्रकार आपण याही ठिकाणी पाहिला. दुसरा सॅटेलाइट येतो नॅव्हिगेशन. नॅव्हिगेशन याचा अर्थच मराठीमध्ये आपण दिशादर्शक असं म्हटलं जातं. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, प्रत्येकाच्या गाडीमध्ये आपल्याला जीपीएस प्रणाली आहे. आणि जीपीएस प्रणाली आपल्याला एक्झॅक्टली स्थान निश्चिती सांगितली जाते. आणि स्थान निश्चिती करण्यासाठी आपल्या मोबाईल सारख्या ज्या इलेक्ट्रॉनिक आपण म्हणूया की जे काही वस्तू आहे, या इलेक्ट्रॉनिक वस्तूमधून जो डाटा त्या कन्स्टुलेशन ऑफ सॅटेलाइटला पाठवला जातो. आणि हा जो काही डाटा प्रिसाइजली पाठवला जातो, एकदम हाय लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूडचा आधार घेऊन ज्या काही त्या फिक्स टाइमाला दिला जातो, त्या टाइमाला डाटा पाठवून तो टाइम सिग्नलनुसार जो काही उपग्रह आपल्याला जे काही डाटा रेडिओच्या मार्फत आपल्याला पाठवतात, त्यानुसार आपलं पोझिशन या ठिकाणी फिक्स केली जाते. या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे जे काही सॅटेलाइट लॉन्च केले जातात साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हे मीडियन किंवा आपण त्याला म्हणूया की मिडल अर्थ ऑर्बिटमध्ये लॉन्च केले जातात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून याची हाईट ही 20,000 किलोमीटर उंचीवर असते. प्रत्येक देशाची आपापली सिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल, जीपीएस ही युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेची सिस्टीम आहे. दुसरी जी सिस्टीम्स आहे, जिला आपण ग्लॉसनॉस असं म्हटलं जातं, ही एक रशियाची सिस्टीम रशियाने डेव्हलप केली आहे. चायनाची जर सिस्टीम जर पाहिली, चायनाने देखील स्वतःची सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, तिला आपण बिदाऊ सिस्टीम असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने जर आपण युरोपियन स्पेस एजन्सीने जर पाहिलं, त्यांनी जी काही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, त्या सिस्टीमला गॅलिलिओ असं नमूद केलं जातं. ज्यावेळेस जीपीएसच्या संदर्भामध्ये जीपीएस प्रणाली संपूर्ण ग्लोबमध्ये जर वापरत असेल तर तिलाच आपण म्हटलं जातं ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. आज म्हणजे जीपीएस हे ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे. जर त्याच्या संपूर्ण जगामध्ये किंवा त्याच्या रेंजची कॅपॅसिटी संपूर्ण जगामध्ये असेल तर. या ठिकाणी आपण एक गोष्ट पाहिली की आपल्याला नॅव्हिगेशन सॅटेलाइट दिशादर्शक म्हणून काम करतं, त्याचबरोबर आपली पोझिशनिंग देतं लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूडने साहाय्याने विथ फिक्स टाइमला. आणि मग मुख्य म्हणजे या ठिकाणी जे काही वेव्हचा वापर केला जातो तो रेडिओ वेव्हच्या मार्फत आणि ॲटॉमिक क्लॉकच्या मार्फत ही आपल्याला माहिती दिली जाते. आता या संदर्भात भारताचा जर विचार केला ना, तर भारतानं देखील स्वतःची नॅव्हिगेशन सॅटेलाइट प्रणाली डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ती आजही जीएनएस नाही. जीएनएस याचा अर्थ ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, म्हणजे जी जीपीएस प्रणाली संपूर्ण देशामध्ये किंवा देशाला कव्हर करू शकेल. तर भारताच्या संदर्भात ही जी काही इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट प्रणाली आहे, ती साधारणपणे भारतापासून 1500 किलोमीटरचं अंतर कव्हर करू शकते. ज्याचा सी मध्ये जे काही नाविक आहेत किंवा एरोप्लेनमध्ये जे काही वैमानिक आहे, बरोबर, काही अंशी आपल्या इव्हन मिलिटरी पर्पजसाठी देखील IRNS नॅव्हिगेशन सॅटेलाइटचा उपयोग केला जातो. वन सिस्टीम किंवा वन थिंग्स यातली एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आहे की या IRNS प्रणालीमध्ये आपण जितके 7 उपग्रह सोडलेले आहेत ते आपल्या मिडल अर्थ ऑर्बिटमध्ये नाही, तर मोस्टली ते जे काही आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये, त्याचबरोबर जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये ते आपले काम करतात. हा एक मुद्दा आपण या ठिकाणी मुद्दाम लक्षात घेऊया. नेक्स्ट आलं, हे आपली IRNS सिस्टीम किंवा इंडियाची नॅव्हिगेशन सिस्टीमचे 2 उपप्रकार आहे. एक प्रकार ज्याला म्हटलं जातं गगन. गगन याचा अर्थ जो काही दिलेला आहे जीपीएस ईडेड जिओ अग्युमेंटेड नॅव्हिगेशन. हा जिओ अग्युमेंटेड नॅव्हिगेशन पर्पजच याचा दिलेला आहे की सॅटेलाइट बेस्ड आपल्याला अग्युमेंटेशन सिस्टीम्स आहे. म्हणजे जीपीएस प्रणाली या ठिकाणी सॅटेलाइटचा वापर करून, आणि जर मोस्टली आपण जी काही ज्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याशी आपण हा जो काही करार केलेला आहे,
त्यानुसार या गगननुसार आपल्या भारतातील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत जे काही एरोप्लेन्स येतात किंवा जे काही कंपन्या येतात त्यांना एक नॅव्हिगेशन बेस्ड सर्व्हिस देणं, मोर ॲक्युरेटली, मोर प्रिसाइजली देणं. मग थोडक्यात सिव्हिल ॲव्हिएशनसाठी भारत जी काही स्वतःची नॅव्हिगेशन प्रणाली डेव्हलप करत आहे, जिचा वापर आपल्याला बेटर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी होणार आहे भारताच्या एअर स्पेसमध्ये, मे बी येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल सिस्टीमला देखील आपण वर्कआउट करणार आहोत. तर तिला आपण गगन असं म्हटलं जातं. GPS इडेड जिओ ऑग्युमेंटेड नॅव्हिगेशन सिस्टीम. दुसरा जो काही प्रकार आपण IRNS आपण मेन्शन केला, या IRNS जो काही आहे ऑलमोस्ट हा भारतापासून हा 1500 किलोमीटरचा रेंज आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे, नॅव्हिगेशन देणार आहे किंवा त्याला आपण GPS असं म्हणणार आहोत. आणि हे GPS आहे ते दोन पद्धतीने अवेलेबल होणार. जर आम आदमीला किंवा सिव्हिल लोकांना जर अवेलेबल होत असेल तर त्याला आपण स्टँडर्ड पोझिशनिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि जर ते केवळ मिलिटरी पर्पजसाठी जर असेल, कॉन्फिडेन्शियल पर्पजसाठी जर असेल तर त्याला रेस्ट्रिक्टेड सर्व्हिस असं म्हटलं जातं. कम्पॅरेटिव्हली रेस्ट्रिक्टेड सर्व्हिसची जी काही प्रिसिशन आहे, ती ॲक्युरसी आहे, ती ही सर्वात अधिक असते. हे एक आपण या ठिकाणी महत्त्वाचं समजून घेऊया. तर नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे दोन प्रकार पाहिले, गगन पाहिला आणि आपण IRNS पाहिला भारताच्या संदर्भातील. नेक्स्ट जो काही प्रकार येतो, जो स्पाय सॅटेलाइट येतो. आपण जर पोखरण हा पिक्चर जर पाहिला असेल तर त्या ठिकाणी अमेरिका ज्या पद्धतीनं भारताच्या पोखरण या ठिकाणावर लक्ष ठेवतोय, हे जे काही लक्ष ठेवण्यासाठी जी काही प्रणाली वापरली जाते तिलाच आपण हे स्पाय सॅटेलाइट किंवा रिकनिसन्स सॅटेलाइट असं म्हटलं जातं. मोस्टली आता हा भारताच्या एखाद्या संस्थेचं, एखाद्या गावाचं ऑब्झर्वेशन जर करायचं असेल तर यांचं जे काही लॉन्चिंग केलं जातं हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये किंवा अजून आपण जर मोर स्पेसिफिक जर म्हटलं तर नियर अर्थ ऑर्बिट म्हणजे म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ऑलमोस्ट 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या आत हे सॅटेलाइट वर्कआउट करत असेल तर त्याला आपण रिकन्सियन्स सॅटेलाइट असं म्हटलं जातं. आणि हे कॉन्फिडेन्शियल सॅटेलाइट्स आहे, त्यामुळे याचा डाटा कधी रिलीज केला जात नाही, हेही आपण या ठिकाणी समजून घ्या. मोस्टली अमेरिकेचे सॅटेलाइट या पर्पजसाठी काम करतात, पण सॅटेलाइटचा अभ्यास करत असताना आपल्याला हा त्याचा एक प्रकार आहे हेही माहीत असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, आपण जो काही टेक्नॉलॉजिकल एक्सप्लोजन पाहिलं किंवा सायंटिफिक एक्सप्लोजन पर्पजसाठी पाहिलं, ज्यावेळेस आपल्याला आपण म्हणूया की ॲस्ट्रॉनॉमीचा सर्वे करायचा आहे. फॉर एक्झाम्पल भारतासारख्या देशांनी जो काही ॲस्ट्रोस्टार ही टेलिस्कोप यूज केला मल्टीस्पेक्ट्रल वेव्हलेंथच्या संदर्भात, तिचा मेन पर्पज आपल्याला विश्वाचा अभ्यास करायचा आहे, युनिव्हर्सचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत ब्लॅक होल कशा पद्धतीने तयार झाले, ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी न्यूट्रॉन स्टारचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे मेन पर्पज हा सायंटिफिक आपल्याला एक्सप्लोरेशन कुठलं करायचं आहे, हे ॲस्ट्रॉनॉमीच्या संदर्भात असेल किंवा प्लॅनेटरीच्या संदर्भात असेल, मे बी हे जे काही फिजिक्सचे आपण म्हणूया की थिअरॉटिकल कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टमध्ये जर करायचं असेल तर आपण त्याला सायंटिफिक एक्सप्लोजन असं म्हटलं जातं. किंवा काही सॅटेलाइट आपण भारताच्या संदर्भात जी काही साऊंड अँड रॅकेट प्रणाली पाहिली जाते, RH-200 किंवा RH-560, या देखील रॉकेट प्रणालीचा आपण वापर करून विशिष्ट सॅटेलाइट आपण साऊंडचा किंवा ॲटमॉस्फेरिकचा किंवा मान्सून रेचा अभ्यास करण्यासाठी आपण वापरलं जातं. पण मोस्टली त्या सॅटेलाइटवर कुठली इन्स्ट्रुमेंट आहेत त्यानुसार त्याचा पर्पज हा आपल्याला या ठिकाणी डिझाईन केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं, सॅटेलाइटचं क्लासिफिकेशन हे वजनावून केलं जातं. कुठल्याही सॅटेलाइटच्या लॉन्चमध्ये आपण हा शब्द नेहमी वापरत असतो, क्यूबसॅट वापरला किंवा या ठिकाणी नॅनोसॅट वापरला. तर थोडक्यात सॅटेलाइटच्या वजनानुसार जे काही क्लासिफिकेशन केलं जातं त्यानुसार आपल्याला ही गोष्ट असणं माहीत असणं गरजेचं आहे की 1000 किलोमीटर KG पेक्षा जास्त असेल तर त्याला लार्ज सॅटेलाइट असं म्हटलं जातं. परंतु जे काही स्मॉल सॅटेलाइट आहे 500 KGच्या वजनापेक्षा कमी असणार आहे, आणि या स्मॉल सॅटेलाइटमध्ये हा एक जो काही शब्द येतो, या शब्दालाच आपण नॅनो सॅटेलाइट असं म्हटलं जातं. हा नॅनो सॅटेलाइट म्हणजे 1 to 10 KG दरम्यानचा, आणि इन बिटवीन जो काही शब्द वापरला जातो याला आपण क्यूबसॅट असं म्हटलं जातं. साधारणपणे क्यूब याचा मिनिंगच आहे एक क्यूबचं शेप असणारा. मे बी हा 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर असेल किंवा समटाइम्स याचा शेप असाही असतो. या ठिकाणी कुठलंही आपण असं म्हणूया की त्याला स्टँडर्डायझेशन नाही केलेलं, परंतु क्यूबसॅट कुणाला म्हणायचं, मोर जर स्पेसिफिकमध्ये आलं तर ज्याचं वजन हे 0.2 KG पासून ऑलमोस्ट 14 KG पर्यंत आहे, किंवा आपल्या संदर्भात पिको सॅटेलाइट आणि नॅनो सॅटेलाइट यांच्या दरम्यान असणारा सॅटेलाइट आपण त्याला क्यूब सॅटेलाइट म्हटलं जातं. भारताच्या संदर्भात जे काही वेगवेगळे सॅटेलाइट्स आहेत, फॉर एक्झाम्पल
जुगनू सॅटेलाइट असेल, नंतर SRM सॅटेलाइट असेल किंवा अणुसॅट सॅटेलाइट असेल, हे युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी डेव्हलप केलेले सॅटेलाइट आहे. आणि हे सॅटेलाइट हे आपल्याला नॅनो सॅटेलाइट किंवा क्यूब सॅटेलाइट या दरम्यान क्लासिफिकेशन होतात. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. थोडक्यात नाव इट इज अ टाइम फॉर द क्वेश्चन्स बारकाईने वाचा. या ठिकाणी दिलेलं आहे स्पेस वेपन विच इज डिझाईन टू डिस्ट्रॉय द इनकॅप्सिस सॅटेलाइट ऑर फॉर सॅटेलाइट पर्पजेस, की कुठलं असं इन्स्ट्रुमेंट्स आहे की ज्याचा वापर करून आपण सॅटेलाइटला, जे काही आता मी मेन्शन केले सॅटेलाइट आहेत, पोलर सॅटेलाइट असतील, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असतील किंवा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट असतील, त्यांना डिस्ट्रॉय केलं जाईल. आणि ही जी काही टेक्नॉलॉजी भारताने डेव्हलप केली, या प्रोग्रामचं जे काही नाव होतं त्या प्रोग्रामला आपण म्हटलेलं आहे मिशन शक्ती. आणि साधारणपणे ऑगस्ट 2019 मध्ये आपण हा सक्सेसफुल प्रोग्राम लॉन्च केला. आणि मिशन शक्तीमध्ये जे काही आपण आपला सॅटेलाइट जो काही डिस्ट्रॉय केला, त्याच सॅटेलाइटला आपण अँटी सॅटेलाइट टेक्निक असं म्हटलं जातं. या संदर्भाने हे जे काही टेक्निक्स आहे आपण त्याला ASAT असं संबोधलं जातं. हा पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. दुसरा क्वेश्चन आहे, विच सॅटेलाइट इज डेडिकेटेड टू इंडियाज फर्स्ट मल्टी वेवलेंथ स्पेस ऑब्झर्वेटरी. ही नावच दिलेलं आहे. हा एक टेक्नॉलॉजिकल किंवा एक्सप्लोरेशन पर्पज साठी आहे, जो या ठिकाणी आपण 28 सप्टेंबर 2015 लॉन्च केला. भारतासारख्या डेव्हलपिंग नेशननी ॲस्ट्रोफिजिक्सचा अभ्यास करण्यासाठी किंवा युनिव्हर्सचा अभ्यास करण्यासाठी जो काही पहिल्यांदा आपण थोडक्यात समजूया की जी काही टेलिस्कोप लॉन्च केली, आपण टेलिस्कोप म्हणूया, युनिव्हर्सचा अभ्यास करण्यासाठी ही जी काही मल्टी वेवलेंथ आहे, मल्टी वेवलेंथ म्हणजे या ठिकाणी एक्सरेचा देखील वापर केला जाईल, UV रेचा देखील वापर केला जाईल, मोस्टली त्या रेचा वापर करून, इव्हन IRचा देखील वापर करून आपण युनिव्हर्सच्या संदर्भातील माहिती घेणार आहोत. तर हे जे काही आहे तिलाच आपण नाव दिलेलं आहे ॲस्ट्रोसॅट. तर प्रत्येक व्हिडिओच्या एंडला आपण या स्वरूपाचे क्वेश्चन्स पाहत असतो. जरी हे क्वेश्चन MCQ बेस्ड जरी क्वेश्चन्स असेल, तरी ते देण्यामागे इथून मागे आलेले क्वेश्चन्स आणि भविष्यात येणारे क्वेश्चन्स यांना धरून एक आपल्याला व्हिडिओचा बेस या ठिकाणी समजून यावा, किंवा व्हिडिओ पाहत असताना आपण कुठल्या क्वेश्चनकडे जास्त पाहावं या अर्थाने या ठिकाणचे हे क्वेश्चन्स दिले जातात. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, उपग्रहाचे प्रकार पाहत असताना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं उपयोजन देखील पाहण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांचं क्लासिफिकेशन देखील वजनाच्या आधारे पाहिलं. उपग्रह किंवा अंतराळ तंत्रज्ञान आपल्याला जर चांगल्या पद्धतीने समजवायचं असेल तर या बेसिक गोष्टी आपल्याला या समजणंच गरजेचं आहे. हाच या व्हिडिओचा महत्वाचा उद्देश आहे. हा आपण समजून घेऊया. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.